सोलापूरचा 12वा आहे सर, विजापूरचा 12वा खेळाडू नाहीये. ठीक आहे, थँक्यू. मॅच चालू करा सर. पॉवर प्ले सर, एक ओव्हर पॉवर प्ले असेल सर, एक ओव्हर पॉवर प्ले असेल. पहिली ओव्हर जी असेल ती पॉवर प्लेची असेल. आकाश बॉल, आकाश टू मानतेश. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू गच. अरे वाह, काय सुंदर असे क्षेत्ररक्षण केलंय राहुल यांनी. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. तिथे 4 धावा पाहिजे होते पण तिथे 1 धावावर समाधान मानावं लागेल विजापूर संघाला. कोंढवा मिनू नगर संघाचे कर्णधार विशाल कुठे असेल त्यांनी स्टेजकडे संपर्क साधायचे. मिरज ए संघाचे कर्णधार आलेले आहेत. विशाल, आकाश टू मानतेश पुन्हा एकदा. लेग साईडच्या दिशेने टोलेलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. पण खूपच चांगली असे क्षेत्ररक्षण करतं राहुल आपल्या संघाकडून. दोन चेंडू आणि 3 धावा. कोंढवा मिनू नगर संघ आपल्याला काल देखील विनंती केली होती, काल देखील आपण लेट आलोय सर. पुन्हा एकदा टोलेलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. 3 चेंडू आणि 3 सेम शॉट आणि 1 जातो चेंडू सीमा रेषेच्या पार. 6 धावांसाठी वाढती धाव संख्या होते 3. आकाशला पुन्हा सांगावं लागतंय पण आकाश काय कोणाचं ऐकत नाहीये. हा सर, बाहेर जो बॉल द्या कोणी बॉल द्या लवकरात लवकर सर. मॅच थांबवायची नाही आपल्याला, वेळाअभाव आपल्याला खूप सामने. धन्यवाद मिनू नगर. दिलीप मामा सुर्वे यांना विनंती करतो की आपण आताच्या होणाऱ्या पुढच्या मॅचसाठी टॉस परिधान करून घ्यायचंय. मिरज ए संघ आणि मिनू नगर. पुन्हा एकदा आकाश आणि मारण्याचा प्रयत्न. तिथे ब्लॉकल चेंडू. आता कुठे जाऊन आकाश ऐकायला लागलाय. 3 चेंडू शॉट टाकले होते आणि पुढचा चेंडू थोडा खोलात टाकलाय. पुन्हा एकदा आकाश. कोणाकडे कॉईन असेल तर द्या, पुन्हा आकाश तो मानतेश. आकाश 4 चेंडू 10 धावा खर्च केलेल्या आतापर्यंत. जर सोलापूर संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावं लागेल. आज तिथे दोन्ही कॅप्टन्स मिरज ए आणि मिनू नगर. खूपच चांगला स्टॉप केलेला आहे उदय यांनी. त्याला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स कडे जायचं आहे. मिरज ए आणि मिनू नगर. मिनू नगर आलेला आहे. मिरज संघाचे कर्णधार संजय सर. चला शेवटचा चेंडू पाहतोय आपण. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू फसलाय. गणेश पाव्या कॅच येतो का? सोडला. म्हणून आपण म्हणत असतो की क्रिकेटकडे लक्ष द्या. जर क्रिकेट पासून लक्ष सुटला की असे कॅचेस सुटत असतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. चला गणेशकडनं चुकी झालेली आहे. पाहूया ती चुकी भरून काढतात की आपल्या टीमला संपवतात. मिरज विन द टॉस. इलाइट टेक 2 5 मिनिट वेट. चला 3 ओव्हरचे मॅचेस आहेत. ज्यांची कोणाची क्षेत्ररक्षण असेल. हो 12 रन झालेत. 12 रन. सर जे कोणी टॉस जिंकलाय ना त्यांनी निर्णय लवकर द्यायचा आहे आणि जो निर्णय असेल तो पुढच्या संघाला सांगायचा आपण. सर 3च ओव्हरचे मॅच आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विजापूर ए संघाच्या 12 धावा पूर्ण आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी उदय बघूया उदय आज काय करतो का. आज आपल्याला करायचंय काहीतरी जादू. 1 ओव्हरचाच पॉवर प्ले असेल. 3 ओव्हरचे मॅचेस असेल. 1 ओव्हर पॉवर प्ले असेल कंपल्सरी. उदय टू कांतू बघूया आपल्या संघाला
चांगल्या स्कोर कार्ड पर्यंत पोहोचवतं का की उदय आपल्या चांगल्या भेदक गोलंदाजीने विजापूर संघाला थांबवतो, पाहूया. शॉर्ट चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने टोलवलाय तिथे. एक धाव पूर्ण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो जिथे मगाशी वाचवली होती आणि तिथेच भरून काढले. चेंडू असं बोलतात ना की चेंडूवरची नजर चुकली की माणूस चुकला. चेंडू जातो चौकारांसाठी. वाढती धावसंख्या 16. राज कोळी पुन्हा उदय टू कांतू आणि लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा स्टॉट चेंडू होता तिथे मिस झालाय. सॉरी माफ करा, नॉन स्ट्राईकला आहे तो बसू आणि स्ट्राईकला आलाय तो मानतेश. पहिल्या चेंडू चौकात मारला होता, दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या दिशेने सिंगल. सर निर्णय कळवायचा सर आपल्या मिरज हे संघ आपले निर्णय कळवा. धन्यवाद मिरज संघ आपला निर्णय लवकर कळवल्याबद्दल. मी विनंती करतो की मिनू मेहता नगर संघाला आपल्या क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. मिरज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद मिरज संघ. आणि तिसऱ्या चेंडूवर वन बाउन्स चेंडू चौकारासाठी जातोय. सरपटत फरपटत चेंडू जातोय सीमा रेषासाठी. पुन्हा एकदा उदय टू मानतेश की बाहेरून इंटरसेक्शन भेटतायत पण तशी गोलंदाजी होत नाही आपल्या संघाकडून. मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने टोललेला चेंडू नरेशच्या हातात आणि नरेशचा थ्रो येत नाहीये व्यवस्थित. थ्रो न आल्यामुळे तिथे एकच धाव पाहिजे होती, तिथे 2 धाव पळून घेतलेले आहेत. विजापूर संघाने चांगलं कॉम्बिनेशन म्हणावं लागेल दोघांमध्ये. उदयच्या 4 चेंडू 11 धावा खर्च झालेले आहेत. जर 2 चेंडू जर चांगले टाकले पुढचे तर 11 धावा चांगले असतील. अरे गच्चाळ. पुन्हा एकदा जिथे 1 2 3 रन्स पाहिजे तिथे आपण बाउंड्री देतोय. थोडस चांगली फिल्डिंग केली पाहिजे. शेवटचा चेंडू आहे उदयच्या. 5 चेंडूत 15 धावा खर्च झालेत. शेवटचा चेंडू चांगला टाकावा लागेल. उदय काय करतो पाहूया. उदयला उद्या करायचं नाहीये, आजच करायचंय जे काय करायचंय. ब्लॉकल चेंडू पुन्हा समोरच्या दिशेने टोलवलाय. तिथे थोडीशी फिल्डिंग चेंज केली होती. मयूर यांना थांबवलं होतं. एकच धाबावर समाधान मानलं गेलं मानतेश यांना. पण स्कोर एक चांगल्या स्कोर कार्ड पर्यंत पोहोचवलाय. 2 ओव्हरमध्ये 28 धावा म्हणजेच 28 धावा झालेले. शेवटची ओव्हर. चला सर मॅच चालू, स्पीडअप करायची, मॅच थांबवायची नाहीये. हव्या शेवटची ओव्हर घेऊन येतोय तो अन्नू. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच फटकावला होता तो अन्नू. पाहूया या मॅच मध्ये कशी कामगिरी करतो. चांगली गोलंदाजी करायची असेल तर चांगल्या टप्प्यावर टाकावं लागेल आणि चांगले जर झेल घेतले असेल तर आतापर्यंत एवढे रन झाले नसते असं वाटतं. पण पाहूया शेवटचे ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अनु कमबॅक करतो का. अनु टू मानतेश आणि लेग से व्हॉट अ बॉल. पहिला चेंड. अनु असं वाटत होतं की बागेत फिरतोय बॉल टाकल्यानंतर. हे दोघं पहिला चेंडू डॉट आलाय तिथे आणि बसू आलेल्या स्ट्राईकला. 28 धावा झालेत. 5 चेंडू शिल्लक. अनुसाठी पारितोषिक आलंय. पारितोषिक पाहूया अनु घेतो का. 1 विकेट्स
आणि 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आकाश कोळी 31 वॉर्नर यांच्याकडून. परत शॉट आणि पण तिथे चेंडू जातो पुन्हा एकदा चौकारांसाठी. जिथे आकाश जेव्हा जेव्हा शर्यत लावतोय, जेव्हा जेव्हा पारितोषिक लावतोय, तेव्हा तेव्हा काहीतरी चांगली कामगिरी होत नाहीये. आकाशला सांगा की आपण पारितोषिक लावू नका म्हणून. पुन्हा एकदा अनुचा पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलेले, तिसऱ्या चेंडूवर कशी कामगिरी करतो पाहूया. थोडे फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. चेंजेस जसे होतात तसे मॅच मध्ये चेंज होती का पाहूया. अनु आणि स्ट्राईकला असेल तो कांतू आणि खोलवर चेंडू कॅच घेतो का वाटतं घेईल. घेतला. मी SN बॉयज तर्फे वचनभाई यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आकाश कोळी यांच्यातर्फे अनु गुरव यांना 1001 रुपयाचा पारितोषिक यायचं पेंडिंग आहे. असं वाटतं की वजनबाई पण खेळणार आहे. SN बॉयची जर्सी घालून आलेत. वजनबाई कीपर थांबणार आहेत. बाई उर्फ जिंदा चुवा. धन्यवाद. चला अनु पुन्हा येतो. स्ट्राईकला असेल तो कांतू का. 3 चेंडू आणि 4 धावा खर्च केलेले आहेत. पुढच्या 3 चेंडू जर चांगली गोलंदाजी केली तर स्कोर एक कमी मध्ये थांबू शकतो. पुन्हा स्टॉट टाकलेला आहे पण चेंडू जातोय परत फरफटात चौकारांसाठी. 2 चेंडू चांगले टाकले होते पण 2 चेंडू शॉट टाकून मार खाल्लेला आहे अनुला एका चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा खर्च केलेले आहेत. जर 2 चेंडू चांगले टाकले तर नक्कीच 6 चेंडूत 8 धावा वाईट नसणार आहेत. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन अनु टू कांतू आणि ब्लॉकल चेंडू. काय चेंडू टाकलाय. वाह. मिस फिल्डिंगच्या हेतूने एक. चला आपण जास्त वेळ घालायचं नाही. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. मॅच चालू करायची आहे. पंच रन पूर्ण आहे. शेवटचा बॉल. लेफ्ट हँडेड फलंदाज. बॉल बॅट्समन नेम काय. अमीन. पण नरेश कॅप्टनशिप करतायत. त्यांना की समजत नाही की प्लेअर कुठे लावायचं काय लावायचं. मैदानात जायचंय. विजापूर संघ संघू सगळ्यांना घेऊन मैदानात जावं. संघू लवकर. सर तुमची गोलंदाजी आहे. सर मी माईक मध्ये 2 वेळा सांगितलं. हा मग गोलंदाजी तेच ना. हा मी तेच म्हणतोय रे की त्यांची गोलंदाजी आहे म्हणजेच फिल्डिंग आहे. हा मी सांगितलं 2 वेळा. जुना बॉल द्यायचे पंच. नवीन बॉल टाकून द्या. 18 चेंडू आणि 42 धावा करायच्या आहेत. ओव्हर्सला आपल्याला 14 धावांची गरज आहे. पाहूया आपल्या सोलापूर बी संघामध्ये धडाकेबाज फलंदाज आहेत. गणेश आमदाळे, मयूर आमदाळे, नरेश शर्मा,
उर्फ रोहित शर्माचे कट्टर फॅन समर्थक आहेत. बॅट्समन पाठवायचेत लवकर. सोलापूर बी संघ आपले धडाकेबाज फलंदाज पाठवायचेत. नरेश, असं वाटतं की नरेश जर बॅटिंग केला तर नक्कीच मॅच जिंकू शकते. नरेशकर ॲबिलिटी आहे की आपण लेग साईडला बाहेर बाहेर म्हणजे 42 ओव्हरला फक्त 14 रन पाहिजेत. आपल्याकडे एवढी क्षमता आहे ना, आपण 5-5 ओव्हरमध्ये 100 रन केलेत. पण आता पाहूया 18 चेंडूत आपल्याला 42 रन करायचे आहेत. नरेश शर्मा, अरे आकाश वॉर्नर ऑन द फील्ड. मी आगतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष जितूभाऊ चव्हाण यांचं मी SN बॉयज बोरिवलीतर्फे सहर्ष स्वागत करतो. आपण आलात, विनंतीला मान देऊन धन्यवाद देतो SN बॉयज कडून. मॅच चालू करायचं स्ट्राईकला असेल तो गणेश वानकर आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आकाश वॉर्नर. नक्कीच मी नरेशवर विश्वास ठेवू शकतो की नरेशच मॅच वाचवू शकतो. नरेश नक्की ओपनिंगला गेला असता तर नक्कीच मॅच संपवला असता. नाही, नरेशकर नक्कीच ॲबिलिटी आहे. नरेशनं जर मॅच जिंकून दिली तर आकाश गरोकडनं 1001 रुपये. पहिला चेंडू सिंगल. तो स्ट्राईक आतमध्ये गेला. गणेश आमदाळेंना एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि जर डॉट झाला तर गणेश यांच्याकडनं 500 रुपये वसूल केले जाईल. आणि कव्हरच्या दिशेने टोललेला चेंडू जातो. व्हॉट ऑफ फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग म्हणावं लागेल. सोलापूर ए संघाचं एक उर्फ लाला, सोलापूर ए संघाचे एक अनुभवी फलंदाज फिरोज पठाण लाला यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. ब्लॉकल चेंडू 3 चेंडू तर 4 धावा खर्च केलेले आहेत. गणेश यांच्या प्रत्येक षटकाराला सागर कोळे यांच्याकडनं 501 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया गणेश आपली फलंदाजी कशी करतात. पुन्हा ब्लॉकल चेंडू. गणेश यांना काही समजत नाहीये. आपल्याला सिक्सेस मारायचे आहेत, फोर्स मारायचे आहेत, पण आपण सिंगल काढून नॉन स्ट्राईकला येतोय. नक्कीच माझा विश्वास होता की नरेश सोलापूरचा रोहित शर्मा बॅटिंगला येईल असं, पण तसं काही झालेलं नाहीये. परत आकाश तो मानतेश आणि पुढच्या दिशेने टोललेला चेंडू. विकेट झालेला आकाश. सोलापूर ए संघाचे धडाकेबाज फलंदाज फिरोज पठाण लाला यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे आणि स्ट्राईकला जातोय तो नरेश रोहित शर्मा. काय पारितोषिक येतोय नरेश यांना. हा सर, थोडस जवळ थांबायचं. नेक्स्ट बॅट्समन थोडं पुढे जाऊन थांबा. बॅटिंगसाठी लगेच जायचंय. सर असं वाटत नाही की नरेश आउट होऊन नरेश मॅच संपेल अशी अपेक्षेप्रमाणे बॅटिंग करतो का पाहूया. नरेश तो मानतेश. नरेशच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. नरेश एक चांगली फलंदाजी करतात. नावाप्रमाणे फलंदाजी होते का पाहूया नरेशची. फुल टॉस चेंडू टोललेला लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातो एक बाउन्स चौकारासाठी. नक्कीच या चेंडूवर षटकाराची गरज होती, पण तिथे चौकारावर समाधान मानावं लागेल. नरेश पाटील यांच्यासाठी एक मोठं पारितोषिक आलेलं आहे.
जर 3 षटकार कधीही खेचले तर अब्बास शेख यांच्याकडनं 5,001 रुपयाचा पारितोषिक आहे. असं आहे का की कोण माहिती आहे तुम्हाला मारत नाही म्हणून 5 पैसे वाटेल तेवढे पैसे लावाला तुम्ही. ना बॉलर नेम संतोष आणि स्ट्राईकला असेल तो गणेश वानकर. वानासारखी फलंदाजी करतो का? हा अरे टप्पा बॉलर देखील कट लागतायत गणेशच्या. आय थिंक गणेशला थोडी एनर्जीची गरज आहे. गणेशला बॉल साईड होत नाहीये. नॉट अलाउड अँड ड्रिंक अँड ड्राईव्ह ऑनली ड्राईव्ह ऑन द फील्ड. वाह नरेशनी जर 3 बॉल 3 षटकार मारले तर त्यांच्या बावजींकडून 5,001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नरेश 10,000 रुपये घेऊन जातो का बघूया. आणि वाईड चेंडू बघितला ऑफ साईडच्या बाहेर होता. एकदम मस्त वाईडच्या दिशेने टोल सोडून दिलाय. स्कोर किती झालाय? 11 धावा झालेल्या. अजूनही नरेश 31 धावा करायच्या आहेत. 12 बॉल 31 रन्स. शॉट चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू जातो सीमा रेषा पार षटकारासाठी. मी मगाशीच बोलत होतो की नरेशकडे अशी ॲबिलिटी आहे की नरेशच मॅच वाचू शकतो. शॉटचा चेंडू टाकला होता पण चेंडू भिरकावून दिले लेग साईडच्या दिशेने. 6 धावांसाठी अजून हे 11 धावां. 11 बॉल 25 धावांची गरज. नरेश टू संतोष. पुन्हा एकदा मारतो का षटकार? फुलटो चेंडू पण मिस सीट झालेला आहे. 1 धाव पुरत दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि आणि असं म्हणावं लागेल की नरेशकडे स्वतःहून विकेट टाकलेला आहे. सर रिव्ह्यू नाही आहे. रनआउटला रिव्ह्यू नसतो नरेश सर. हा नेक्स्ट बॅट्समन. दोनच बॉल झाले सर. 24 रन पाहिजे 10 बॉल्स. जर इथून एक 6 आला तर नक्कीच मॅच होऊ शकते. अरे वाईट टाकलं. 3 बॉल झालेत. 9 बॉल 24 पाहिजे. अरे उदय क्लिअर आउट आहे. आणि नरेश पाटील यांची जागा घेण्यासाठी गेलेला तो किरण कोळी. बघू किरण आपल्या नावाप्रमाणे करतो का फलंदाजी. राज ब्लॉकल चेंडू काय ब्लोल टाकलाय. वाह बोल्ड. उदयकडे चांगली क्षमता आहे सिक्सिंग हिटिंगची. उदय बॅट घेऊन जायचं आहे. रिकाम्या हाताने जायचं नाही. त्याला लवकर जायचं फलंदाज. जास्त वेळ घ्यायचं नाही आहे. जर जास्त ह्या मॅच संपल्या लगेच आपल्याला विनंती आहे की लगेच फील्ड क्षेत्ररक्षणासाठी जायचं मैदानात. आठ चेंडू 24 धावा. आपल्याला थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था आपल्या मंडपाच्या डाव्या बाजूलाच होईल. एक विनंती आहे की सगळ्या खेळाडूंना आपण इथे 2 प्रकारचे पाणी, एक हात धुण्यासाठी पाणी ठेवलं आणि एक पिण्यासाठी. जो हात धुवायचं पाणी आहे ते हात धुण्यासाठीच वापरा. जो पिण्याचं तो पिण्यासाठीच. नरेश पाटील इकडे यायचंय.
सर आपण कर्णधार आहे टीमचे, आपल्या संघाला घेऊन जायचंय. उदय स्ट्राईकला आलाय तो उदय. उदयला आजच काय करायचंय, उद्या करून काही गरज नाहीये. शॉट कव्हरच्या दिशेने टोलाय चेंडू आणि चौकार. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अजून ही 20 धावा करायचे, 7 बॉल आहे. ह्याच चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच मॅच 6 चेंडू 14 धावांची गरज असेल. जेवणाची व्यवस्था अजून एक 10 मिनिटात होईल. उदय टू संतोष. शॉर्ट चेंडू पण तिथे कॅच होत का, कॅच घेतली. 6 बॉल 20 रन टू रिमेनिंग. अजूनही गणेश मैदानात आहेत. 6 बॉल आणि 20 रन्स. लवकर लसर मॅच थांबू नका सर, सगळे गोळावत आहेत. वक्त भाई सांगा ना त्यांना मॅच लवकर चालू करा. एक या होर नंतर मॅच संपल्या लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. क्षेत्ररक्षणासाठी लवकर थांबायचंय. सहा चेंडू आणि 20 रन्स अवेलेबल रिमेनिंग. फक्त 20 धावा. गणेशसाठी काहीच नाहीत. गणेशनी जर मॅच जिंकून दिली तर काही पारितोषिक लावणार आहेत का? वाह गणेशने जर मॅच संपवून दिली तर 11,000 रुपयाचा पारितोषिक आहे. वाह पहिल्या चेंडूवर भिरकून दिला षटकारासाठी. वा 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 गणेश. अजूनही गणेशकडे अबिलिटी आहे. गणेश म्हणतोय मॅच संपली नाही. पाच चेंडूने 11 धावांची गरज. गणेश को आमीन. पुन्हा एकदा भिरकून दिला अपसाईडच्या. वा लेग साईडच्या दिशेने चौकारासाठी. मला बॉल गणेश 4 चेंडू 10 धावा जर केले तर 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे गणेशसाठी. गणेश तो आमीन. बघूया. आणि एलेक्सरच्या दिशेने टोलायला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा आणि गच्चा पुन्हा एकदा चेंडू जातो 4 धावांसाठी. 3 चेंडू 4 धाव 6 धावांची गरज. गणेश हिरो बनायची थोडीच. चला फिल्डरला लागलाय. 2 मिनिटं थांबा. पायाला लागलं. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. गणेश जोपर्यंत फील्डवर आहे तोपर्यंत मॅच अजून रंगतदार आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. योगेश कडून काय पारितोषिक आहे का गणेशसाठी? चला 12वा खेळाडू असेल त्याने मैदानात जायचंय. वक्त बाई 12वा खेळाडू असेल तो मैदानात जायचंय. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. गणेशनी जर मॅच संपवून दिली तर गणेशसाठी पारितोषिक मोठा आहे. गणेश 6 रन्स करायचे आहेत. जर तुला आजच्या दिवसाचा हिरो बनायचा असेल तर तू विकेटवर टिकून राहशील आणि मॅच संपवून येशील. गणेशकड मारले संपून आला मॅच. वा गणेश. अरे 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 उदय काय जोश दाखवतोय उदय. मॅच मैदानात कोणी जायचं नाही. जो जोश असेल तर बाहेर करायचंय. मैदानात कोणी जायचं नाही. चला फिल्डिंग साठी जायचंय. पुढचा संघ फिल्डिंग साठी जायचंय.
वा 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 गणेश गणेश साठी पारितोषिक आले 1001 किती आहेत? गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या दिवसाचा खरा हिरो म्हणावा लागेल 6 चेंडूत 20 धावांचे गरज फक्त 4 चेंडूत 38 बसतं भाऊ जरा लहान बारीक झालाय 38 बसतं गणेश गणेश साठी 2000 रुपये प्लस एक 10,000 रुपये फोन पे झालेत 12,000 रुपयाचा पारितोषिक आलाय गणेश साठी इकडे 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 चला फिल्डिंग लावून घ्यायचे दुसरी टीम लवकरात लवकर मैदानात जावे. वा 6 चेंडूत 20 धावांची गरज होती लवकर एक मिनिट बॅट्समन पाठवा लवकर. मिरर 6 बॉल्स मध्ये 20 धावांची गरज होती बॉल. 20 धावा फक्त 4 बॉल मध्ये संपवलेत गणेश यांना मी एक प्रश्न विचारतोय की मॅच संपवला तुला नाही गणेशच बोलाव अशी इच्छा आहे सगळ्यांची इच्छा की गणेशच बोलाव मॅच चालू करायचं बॅट्समन कुष्ठपुडी लवकर संघटनेचे अध्यक्ष जितूभाऊ चव्हाण यांना विनंती करतो की पारितोषिक द्यायचं चला बॅट्समन पाठवायचे लवकर बॅट्समन मॅच चालू करा